आज भगवान बाप्पू खारतोडे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यात. पण दादांचा जीव झाडावर जास्त असतो हे लक्षात घेऊन इथले जे काही मेन आहेत या झाडांना पाणी नव्हतं, झाडं वाळली होती. तुम्हाला मी दाखवतोय झाडं कशी वाळली होती. भगवान खारतोड्यांनी नगरपालिकेमध्ये फोन केला आणि त्यांना सांगितलं की या झाडांना पाणी कधी घातलं आहे, तारखा दाखवा मला. तर त्यांनी लगेच टँकरची सोय केली. म्हणजे उपोषणाला बसलेला भगवान खारतोडे ह्या झाडांना पाणी देत असेल. तुम्हाला दिसतं आहे का समोर? बघा कशा प्रकारे झाडांना पाणी चाललं आहे. ह्याला म्हणायचं खरं समाजसेवक. खरंच बारामती नगरपालिकेचा मी आभारी. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या फोनवर जर गाडी येत असेल आणि ह्या झाडांना पाणी देत असेल तर खरंच आभारी आम्ही. खरोखर आनंद वाटतो. ह्या झाडाला पाणी पिल्यानंतर कसं समाधान वाटत असेल. बघा ना झाडं कशी करापल्या तिथं, पानगळ झाली सगळी. म्हणजे भगवान खारतोड्यांचं नाव इंदापूर तालुक्यातच नाही, आता बारामती तालुक्यातही कसं गाजतंय बघा. खूप समाधान वाटलं. साहेबांना फोन केला. साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांनी सांगितलं की लगेच गाडी पाठवतो. खरंच बारामती नगरपालिकेचं आभारी या. खरं तुमचा आभार मानावं लागेल. तुम्हाला एवढं पुण्य लागेल की खरंच खूप पुण्य लागेल तुम्हाला. धन्यवाद. आणि काय पाहिजे आहे सर? लहान येत अजून थोडी मोठी. आम्ही भगवान खारतोडे आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आपण. मग आता काय उपोषण काय नाही झालं ते दंड होता 9.25 कोटीचा. दादानी काल दादा आलते इथं. काल तिथं दादा थांबलं होतं. दादानी वर बघितलं. दादाचं एवढं लक्ष गेलं नाही. मग मी साहेबाला फोन केला, रस उद्या तुम्हाला खवायला तुम्ही काय करणार आहे? घरीला दादा लय बेकार आहेत बाबा, दादांना झाडं लय आवडतात. तुम्हाला तर माहिती आहे, बरोबर आहे का नाही? मी म्हणतो एक झाड जळण बाबा ह्याने म्हणजे काही इन्फेक्शन झालं असत. सगळी झाडं नाही ना जाऊ शकत. ह्याला वाळवी बी लागली हो. आमच्या साहेबाला फोन केला काय तुम्ही? हा मीच केला फोन. आज ड्रायव्हर असता तरी गाडी तुमच्यामुळे नाही, धन्यवाद खरंच. साहेबांनी गाडी ह्यांच्यामुळे पाठवली. नाही असू द्या काय केलं. त्यांना फोन करून सांगा म्हणा आली गाडी. हो सांगितलं म्हणा पाणी बिनी व्यवस्थित मारते. हो सांगितलं. कुठं कुठं हां हां नाही दादा इथं काल थांबलं होतं.
दादांनी इथं सांगितलं पण इथे खोड आहे म्हणजे काढा तेवढं आणि आज लगेच खोड काढलं त्यांनी. सकाळी टँकर आला होता मोठा मग तिकडून चालला होता. म्हणजे सुट्टी दिवशी बी तुम्ही आला वे. आलो म्हणतो आता काय त्या साहेबाकडे नाही बोलतोय कुठले साहेब ते? दिशे होय. त्यांना काय लागले का पायाला? ॲक्सिडेंट झाला. होय. जावाच म्हणले का? झालं जास्त झालं. तुम्ही बघितले का नाही? तुम्ही कळलं मी सांगितलं फोन करून सांगितलं ना? म्हणलं तुमचं काय म्हणणं म्हणलं पाणी लगेच दिलं पाहिजे. अरे वा 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 वा. एक फोटो काढा की आमचा. असं राहू दे, असं राहू दे. तुमचा बी घेतलाय. सांगा सांगा हां काय आता बोला हां. धन्यवाद साहेब, धन्यवाद, खरंच धन्यवाद. ताज्या बोलू परत पलीकडं. हां तू आधी हे करा की पूर्ण. ठीक आहे बरं 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 अहो करा तुमच्या ह्याने. घ्या 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 घ्या.